स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्षाचं ठरलं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली। त्यामुळे आगामी निवडणुका शेतकरी कामगार पक्ष आणि मनसे एकत्रित लढणार का या संदर्भातले तर्क वितर्क सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये लावले जात आहेत। स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास 12 दिवस 13 दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष 3 ऑगस्ट 1947 ला स्थापना झाली आणि 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं। महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष। मी ज्या अनेक गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेलं हे नेतृत्व आधी केशवराव धोंडग्यांपासून उद्धवराव पाटील असतील, आमच्या अलिबागचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, सगळे भाऊसाहेब राऊत ही नावं घ्या तुम्ही। एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे। हा शेतकरी कामगार पक्ष आहे। महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहित्यांच्या रूपानं, ते सुद्धा शेका पक्षाची देणगी। आजची सभा एका नव्या जोमाने आणि स्फूर्तीने उभी राहील, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरेल आणि या महायुतीला खांदा दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आज आपण सोडून चालूया। जी घराणी आज या जिल्ह्यामध्ये 5-5 पिढ्या आपल्या बरोबर राहिली, पक्षाबरोबर राहिली, त्यांचं खरं योगदान आहे आणि तुमचा खरा सन्मान आहे। ही ताकद जी आहे, तुम्ही असेच ना, यांना आपण धडा शिकू नाही, नेस्ताभूत करण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि ती आपण करून द्यायची कामगिरी मी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।